आज व्लॉग केला होता मी चालू एका मंदिरात आणण्यासाठी, पण मंदिरात फोटोग्राफी अलाउड नव्हती, तर त्यामुळे आम्ही त्या मंदिरात फोटो नाही काढले. आणि आता आम्ही निघालोय पुढच्या ठिकाणी. एक जैन मंदिर होतं, तिथं काय अलाउड नव्हतं फोटो काढायला. त्याला काय होत नाही, चांगली गोष्ट आहे. मोठा विषय असा झाला, आम्ही सनसेट पाहायला चाललो होतो एका ठिकाणी. त्या ठिकाणी आम्ही गाडीचा टर्न घेतला आणि सनसेट तुम्ही इथं पण बघू शकता. तसं आम्ही गाडीचा टर्न घेतला आणि आम्हाला गाडीचा टर्न घेतल्यावर फक्त धूळ लागली. ना सन दिसत होता ना सेट दिसत होता, फक्त धूळ लागली. तर आम्ही तिथून गाडी डायरेक्ट रिटर्न मारली तशी आणि आम्ही आलो आता इकडे ह्या मंदिरात. हे बघा, हे सेम जैन मंदिर आहे, त्या मंदिरात आलो आहे. आम्ही फायनली पुढं जायचं म्हणून तर इथे कलश मंदिरात आलो, जे की टोल नाक्याच्या जवळ आहे. तिकडे गुईला गणपतीच्या जवळ. त्याकडनं एक पण गोष्ट सक्सेसफुल झाली नव्हती. मी मगाशी ज्या मंदिरात गेलो होतो, शंकेश्वर महाराज जैन मंदिर, ते सेम देव इथं सेम आहे. तरी गोल मंदिर आहे ते शंकेश्वर महाराजांचं. असं मंदिर आम्ही या इथं आलो आणि इथे ऑलमोस्ट चिल वातावरण आहे. तिकडं खूपच शिट्ट्या मारत होते आम्हाला. आम्ही आलो तो हाऊस ऑफ मोमोज निगडी. हेक्टिक टिप झाल्यानंतर असं काहीतरी व्हेज फ्राईड मोमोज खाल्लेच पाहिजे. हेच आम्ही एवढं तेल काढलं ज्या स्टीम फ्राईड मोमोजमधून, म्हणून आम्ही स्टीमवाले काढले, स्टीमवाले आणले. हे बघा तेल बघा, बापरे, म्हणून स्टीमवाले मागवले आम्ही परत. निगडीला आलो आणि गोळा खाणार नाही असं कधी होईल का? मग तब्बल 4 वर्षानंतर गोळा खात असेल आणि ॲज ऑलवेज गोळा नेहमी भारीच लागतो. निगडीचा गोळा तर बेस्टच आहे. आम्ही आलो होतो ड्रीम्स अँड डिलाईट गोळा निगडीला. याआधी मी नव्हता खाल्ला, याआधी मी बघितला होता आणि आज मी ट्राय केला, एकदम एक नंबर. गाईच गोळा हा आहे ना, असा जोखूनच खाल्ला पाहिजे, तरच तो बाहेर लागतो. चमच्याने बाहेर नाही लागतो. मी गोळा एकदम लहान मुलासारखा खाल्ला आहे आणि माझे होड बघा, हे लाल लाल झाले. खूप आंबट होता गोळा, पण मजा आली. तर फायनली आम्ही घरी आलो आहे आणि आज आमचं सनसेट तर गणला, दर्शन तर ठीक झालं, पण एवढी काय मजा नाही आली. एक ठिकाणी मजा आली आणि गोळा छान होता, मोमोज ठीकठाक होते. असं करून आमचा दिवस खूपच न्यूट्रल गेला आणि आम्ही आलो घरी. आपण उद्या नवीन भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. ओके बाय.